आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता लापसी बनवलेली असते जानूने आणि ती लापसी स्पेशली आजीसाठी ती घेऊन येते, कारण त्याच्यामध्ये जास्ती ते बेदाणे काजू वगैरे सगळं काही तिने घातलेलं असतं आणि हे सगळं बनवून तिने आणलेलं असतं. मग आता आजीला ती म्हणत असते की आजी टेस्ट करून मला सांग. मग आजीसुद्धा आवडीने आता ते खात असते. आजीला आता ती म्हणत असते की आज ना मला जरा काहीतरी वेगळं करावंसं वाटत होतं, काय आहे ना तेच तेच घरात बसून ना वैताग आलेला आहे. मग आता तू दुसरं काहीतरी करणार असं देखील आजी जानूला सुचवत असते. तेव्हा जानू म्हणत असते की हो, मी जॉबचं सुद्धा बघणार आहे, बऱ्याच ठिकाणी CV सुद्धा पाठवून ठेवलाय असं देखील ती आता आपल्या आजीला सांगत असते. मग आजीला सुद्धा बरं वाटतं की जयंतच्या या कटकटीमधून का होईना जानू थोडंसं बाहेर येते. जानूला खरं तर त्याच गोष्टींचा विचार करून ना त्रास होत होता, म्हणून जानूने कुठेतरी मन रमवायचं म्हणून किचनमध्ये जाऊन लापसी बनवलेली असते. आणि हे सगळं झाल्यानंतर आजीला सुद्धा तिची लापसी आवडते. मग आता ती हेही म्हणते की आज आहे ना मला जेवणसुद्धा बनवायचं आहे, कारण मी आईला सांगणार आहे काही झालं ना तरी सुद्धा मीच करणार म्हणून. इकडे आता अधिराज जो आहे तो जरा डोक्याला टेन्शन घेऊन बसलेला असतो, कारण सिद्धू घरातून गायब झालेला असतो. सिद्धू या सगळ्याचा शोध घ्यायचा ठरवणार असतो, कारण ज्या माणसामुळे नीलांबरी प्रेग्नेंट राहिली त्या माणसाचा शोध घ्यायचा असं काहीसं अधिराजला वाटत असतं. तेच दुसरीकडे आता इकडे पाहायला मिळत असतं की नीलांबरी अधिराजला म्हणत असते की तुमच्या डोक्यावर एवढं टेन्शन कसलं दिसतंय, काही गोंधळ घातलाय का तुम्ही, असंही आता ती विचारत असते. तेव्हाच तो म्हणत असतो की नाही गोंधळ काहीच नाही घातला, पण तेव्हाच ना ती त्याला म्हणते की खरं खरं सांगा काहीतरी केलंय तुम्ही, त्याशिवाय तुम्ही असं काही वागणार नाही. मग तेव्हाच ना तो म्हणतो की हो, मी ना सांगून टाकले सिद्धूला की तू दुसऱ्या कोणाकडनं तरी प्रेग्नेंट आहेस ते. मग आता इकडे नीलांबरी वैतागते आणि नीलांबरी म्हणते की तुम्हाला काय गरज होती हो या सगळ्या गोष्टी सांगायची, एकतर मी आता प्रेग्नेंट नाही सुद्धा आहे आणि मग या गोष्टी सांगायची गरजच नव्हती ना तुम्हाला. मग आता तो म्हणत असतो की मी ओघाओघात बोलून गेलो, राहू दे. मग आता ती त्याला फोन लावायला सांगते आणि म्हणत असते की तुम्ही पहिल्यांदा ना फोन स्पीकरवर टाका, हेही आता तिने सांगितलेलं असतं. मग आता त्याने सांगितले तिने म्हटल्यावर तो आता फोन स्पीकरला टाकतो आणि सिद्धूशी बोलत असतो. तेव्हा कळतं की तो कुठेतरी बाहेर गेलाय. मग नीलांबरीने आपली माणसं कामाला लावलेली असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जो जयंत आहे ना तो मात्र आता कांगावा करत असतो, कारण आहे ना त्याला आता काही झालं तरीसुद्धा त्याच्या जानूला भेटायचं आहे, त्याला त्याची जानू हवी आहे आणि त्याचसाठी त्याचे हे प्रयत्न आता सुरू आहेत. आणि जेव्हा तो हे सगळे प्रयत्न करतोय ना तेव्हा तो पोलिसांना सुद्धा सांगतोय की प्लीज काही झालं तरीसुद्धा ना मला इथून बाहेर काढा, असंही आता तो बोलत असतो. आणि तेव्हाच ना पोलिसांना म्हणतो की जानूला नाही बोलवते तर माझ्या निदान आता माझ्या वकिलाला तरी बोलवा, असं बोलून त्याने आता वकिलाला तिथे बोलवायला सांगितलेलं असतं. मग आता वकील जेव्हा तिथे येतो तेव्हा मात्र आता वकिलाची कॉलर वगैरे जयंत धरत असतो आणि म्हणत असतो की काही कर पण मला इथून सोडव, कारण मला इथून सोडवलंच नाही ना तर लक्षात ठेव, असंही बोलून आता तो कांगावा करत असतो. तेच आता वकील त्याला म्हणत असतो की मी प्रयत्न करतोय पण तुम्ही थोडं थांबा ना, तुम्ही जर एवढा आतताईपणा केला तर कसं चालणार आहे. मग तेव्हा तो वकील जयंतला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. जयंत सांगत असतो की तुम्ही काही करा पण माझी ना इथून लवकरात लवकर सुटका करा, बघा तुम्हाला जमतंय का. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे जो सिद्धू आहे ना तो फोन लावायचा प्रयत्न करत असतो, कारण ना त्याला आता त्या माणसाची माहिती हवी असते जो माणूस प्लेन क्रॅश करायला नीलांबरीने लावलेलं होतं. आणि त्याच सगळ्याच्या शोधामध्ये इथे सिद्धू असतो आणि त्यामुळेच ना सिद्धू पटकनी कामाला लागलेला असतो. तेच दुसरीकडे आता सगळ्यांसाठी जेवण ना स्पेशली केलेलं असतं, ते म्हणजे आता जानूने आज रात्रीचा स्वयंपाक जानूने केल्यामुळे ना आता सगळीजणं जानूकडे पाहत असतात. आणि जेव्हा जानूकडे पाहतात ना तेव्हा जानू म्हणत असते की आज तुम्हा सगळ्यांसाठी स्पेशली मी केले, मग खाऊन घ्या. मग संतोष त्यामध्ये नेहमीप्रमाणेच खोट घालत असतो, म्हणजेच काय तर आज एवढी सगळ्या 2-2 भाज्या, पापड, लोणचं, म्हणजे काय आता मुलगी आली म्हटल्यावर तुम्ही या सगळ्या काही गोष्टी करणारच बरोबर ना, असंही आता तो बोलत असतो. तेच आता इकडे जानू म्हणत असते की दादा तुझ्या या बोलण्याची या सगळ्याची ना आधीपासूनच ना आता सवय झाली, त्यात काही नवीन नाही. मग सगळीजणं जानूकडे पाहून हसतात. तर जानूने ना आता सगळ्यांसाठी ना मस्त असं जेवण केलेलं असतं, सगळीजणं आनंदाने जेवत असतात. मग तेव्हाच ना आपण आता भावनाच्या ह्याचं काय करायचं, कारण भावनाचं डोहाळे जेवण त्यांना घालायचं असतं, त्याच्यासाठी आता त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं. मग कुठे घालायचं, हॉलमध्ये घालायचं की घरातच घालायचं, यावरून सुद्धा त्यांच्या चर्चा रंगलेल्या असतात. मग आता
संतोष म्हणत असतो की ह्यांच्याकडे जरा काही पैसा आला ना की ही लोक लगेच आहेत ना हवेत जातात आणि कसली कसली प्लॅनिंग करतात. काय गरज आहे या लोकांनी एवढं प्लॅनिंग वगैरे करायची, असंही आता तो म्हणत असतो. तेच आता भावनाला कॉल करायचा प्रयत्न लक्ष्मी करत असते, पण लक्ष्मीने फोन केलेला असताना सुद्धा भावनाने कॉल काही रिसीव्ह केलेला नसतो आणि म्हणूनच ना नको नकोसं झालेलं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की रेणुका जी आहे तिला आता सिद्धूची काळजी वाटत असते. सिद्धूचा विचार करतच ती आता बसलेली असते. तेच आता इकडे सगळेजण जेवत असतात. मग आता सिद्धू अजूनही आलेला नाहीये हा मोठा प्रश्न पडलेला असतो. पण भावनाने जर विचारलं तर काय सांगायचं, कारण ऑलरेडी डॉक्टरांनी सांगितले की तिला टेन्शन नाही द्यायचं. मग आता आजी आणि त्याचसोबत संपतराव रेणुकाला म्हणतात की सिद्धू एक रात्र आला नाही म्हणून काय झालं, काय घर डोक्यावर घ्यायला हवं का, काही गरज नाही आहे. तर इकडे ना सिद्धूला नेमका ना तो माणूस भेटलेला असतो ज्या माणसाने चिठ्ठी दिलेली असते. सिद्धू त्याच्याकडनं सगळ्या काही गोष्टी काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तेच आता सिद्धूला तो सांगतो सुद्धा की तुला कुठे जायचं आहे. त्यांनी आता सिद्धूला ॲड्रेस दिलेला असतो. तर सिद्धूच्या मागे जी निलांबरीची माणसं असतात ना, जी सिद्धूवर लक्ष ठेवून असतात, त्या माणसांना सुद्धा कळलेलं असतं की आता सिद्धू कोणाच्या शोधात आहे. तर त्या माणसांना आता निलांबरीने सांगितलेलं असतं की काही झालं तरी आता त्या सिद्धूला सोडू नका, स्वतःकडे डांबून ठेवा. तर इकडे आता भावनाचा विचार करत लक्ष्मी बसलेली असते. तर इकडे श्रीनिवास सांगत असतात की बघितलंस का, आज आपण भावनाबद्दल बोलत होतो तेव्हा सगळीजण किती खुश होते ना, आनंद आनंद होता सगळीकडेच. मला ना ते एका अर्थी बरं वाटलं, म्हणजे आपली जानूसुद्धा हळूहळू का होईना या धक्क्यातनं बाहेर येते ना, हे बघूनच मला बरं वाटतंय असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता दुसरीकडे संतोष जो आहे त्याला कळलेलं असतं की फॅक्टरी जी आहे ती त्यांच्या हातातनं गेली, म्हणून संतोष कांगावा करत असतो. पण श्रीनिवास त्याला चांगलंच उत्तर देतात. श्रीनिवास म्हणतात की तू तर मला या सगळ्याबद्दल जाब विचारणारा कोण आहेस, काहीच बोलू नकोस. इकडे आता जयंत सांगत असतो की तुम्ही कोणतीही ताकद लावा, काही करा, पण काही झालं ना तरीसुद्धा माझी इथून सुटका करा म्हणजे करा, मी तुमचं काही ऐकणार नाही आहे, असंही बोलून तो आता कांगावा करत होता. त्याच्या डोक्यामध्ये आता प्लॅनिंग सुरू होतात, कारण त्याला ना तिकडनं बाहेर पडायचं असतं आणि यासाठी त्याचे प्रयत्न आता सुरू होतात. ते सिद्धू जात असताना सिद्धूला अचानकपणे ना आता मागून सिद्धूवर हल्ला येत होतो आणि सिद्धूला बेशुद्ध केलं जातं. सिद्धूला जसं बेशुद्ध केलं जातं ना तसं मात्र आता निलांबरी हसत असते. इकडे आता जानू झोपलेली असताना अचानक तिला जाग येते आणि ती बघते तर काय, आता तिथे समोर जयंत असतो आणि जयंतला बघून तर ना आता तिला भीतीच वाटू लागते. मग जयंत जिवंत इथे कसा काय, कारण जयंत तर आतमध्ये जेलमध्ये असायला हवा, पण जयंत आता तिथे येऊन तिचं तोंड दाबत असतो आणि तिला म्हणत असतो की मला तुझ्याशिवाय कोणीच नाही आहे, जानू मला सोडून जाऊ नको. ते जानू बेशुद्ध पडलेली असते. इकडे सकाळ झालेली असते. भावनाला जाग येते. भावना बाजूला पाहते तर सिद्धू नसतो. तेवढ्यातच रेणुका तिला चहा घेऊन आलेली असते. तर रेणुकाला आता भावना म्हणत असते की हे कुठे गेले, तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का. मग तेव्हाच ना, नाही अगं कालपासून हा कुठेच नाही आहे, आम्ही सुद्धा विचार करतोय की कुठे गेला, असा कधी सहसा न सांगता जात नाही. तेच आता जानूला सकाळी जाग येते. ती इकडे तिकडे पाहते पण तिथे कुठेच ना जयंत नसतो. मग ती विचार करते की हे सगळं काय होतं. बाहेर आता लक्ष्मी आणि श्रीनिवास बसलेले असतात. लक्ष्मी आपलं काम करत असतानाच ना इकडे आता जे श्रीनिवास जे आहेत ना ते मात्र लक्ष्मीकडे बघत असतात. लक्ष्मीकडे बघत असतानाच ना लक्ष्मी जी आहे ती म्हणत असते की तुमचं काय हो, हे आपलं असं चालतच राहतं, तुम्ही गप्प बसा बरं, जा बरं इथून, असंही आता ती म्हणू लागते आणि ती त्यांना जायला सांगत असते. तेवढ्यातच जानू तिथे येते आणि जानू तिला पडलेल्या रात्रीच्या स्वप्नाबद्दल सांगते आणि मग जानूचं स्वप्न ऐकून ह्या लोकांना सुद्धा धक्का बसतो. मग ती म्हणत असते की तुम्ही एकदा पोलिसांना फोन करा, मला तर भीती वाटायला लागलेली आहे की काय झालं आहे त्याची. मग आता तेही म्हणतात की तू जरा थांब, आपण लावूया फोन, असं बोलून मग आता ते पोलिसांना फोन करायचा ट्राय करतात. ती म्हणत असते की मी खरंच सांगते, पोलीस आता जेव्हा फोनवर बोलत असतात तेव्हा पोलिसांना श्रीनिवास विचारतात की मला जरा तुम्हाला हेच विचारायचं आहे की जयंत कानेटकर यांना अजूनही तुम्ही तुरुंगातच ठेवलं आहे ना. हो हो, जयंत कानेटकर तर तुरुंगातच आहेत असं देखील पोलिसांनी आता इकडे सांगितलेलं असतं. पण इकडे असणाऱ्या जानूला कळत नसतं की काय करावं. मग ती आता पोलिसांना सांगत असते की प्लीज मला व्हिडिओ कॉलवर दाखवा ना. मग आता पोलीस सांगत असतात की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, तुम्ही असं कसं बोलताय. मग तेव्हाच ना जानूचा जीव नुसता वर खाली होत असतो. म्हणूनच ती सांगत असते की प्लीज ना मला तेवढं दाखवा ना, त्या आहेत की नाही. मग ते
तयार होतात आणि मग पोलीस व्हिडिओ कॉल करूनच ना आता जयंत तिथे आहे हे दाखवतात. जयंतसुद्धा त्याच्यामध्ये बडबडत असतो की माझी जानू मला कधी भेटेल, जानू मला भेटायला ये ना, असं काहीसा तो बडबडत असतो. आणि हे सगळं काही जानू ऐकते. जानूने हे सगळं ऐकल्यानंतर तिला धक्का बसतो. मग नेमकं हे स्वप्न पडलं होतं की खरंच तो आला होता हे काहीच कळायला मार्ग नाही आहे. तेवढ्यातच वीणा तिथे येते आणि वीणा म्हणते की मला हे सगळं काही माहिती आहे. आणि तिथेच ही मालिका आजचा एपिसोड संपतो. तर तुम्हाला भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा.